नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मी तुमचा होस्ट आणि दोस्त विजय. आज तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे अजून एका नवीन स्कीमबद्दल इन्फॉर्मेशन आणि ती स्कीम आहे किंगस्टन अटलांटिस. या स्कीम कोड आहे 558. तर याचं लोकेशन आहे मोहम्मदवाडी. तर या स्कीमबद्दल, या प्रकल्पाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल आणि जुने जरी असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अशाच नवीन-नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. सर्वप्रथम स्कीमबद्दल थोडक्यात माहिती. याचा स्कीम कोड आहे 558. याचं नाव आहे किंगस्टन अटलांटिस. याचं लोकेशन आहे मोहम्मदवाडी. लोकेशनबद्दल डिटेल पुढे बघूच आहेत. टोटल फ्लॅट्स इथे आहेत ते 44 फ्लॅट्स आहेत आणि हे सर्व 44 फ्लॅट्स 1 BHK फ्लॅट्स आहेत आणि ज्यांचं की कार्पेट एरिया 35 ते 45 स्क्वेअर मीटरच्या रेंजमध्ये जातो. इथे सर्व जे काही फ्लॅट्स आहेत सर्व LIG ग्रुपसाठी आहेत आणि त्यांची कॉस्टिंग पण जवळपास 14.5 ते 18.5च्या रेंजमध्ये. जसा की एरिया वाढतो तसे कॉस्टिंग वाढते. सो 35 स्क्वेअर मीटरसाठी 14.5 लाखापर्यंत जाईल आणि 45 स्क्वेअर मीटरसाठी 18.5 लाखापर्यंत आपला फ्लॅट जाईल. याचं पोझिशन ॲज पर रेरा रेडी असायला हवं होतं, बट ॲक्चुअलमध्ये तशी कंडिशन नाही आहे. काम अजून बाकी आहे. तर 5-6 महिने किंवा मग एखादं वर्षसुद्धा लागू शकतं, बट निअरिंग पोझिशन आहे. तुम्हाला लवकरच पोझिशन भेटू शकते 1 वर्षामध्ये. आणि ही जी बिल्डिंग आहे ती मी म्हणतोय सेपरेट, पण ती पार्ट ऑफ सोसायटीज असेल. सोसायटीचंच पार्ट असेल, तसं तुम्हाला सर्व ॲम्युनिटीज असतात, सर्व तुम्हाला यूज करता येतील. कारण की ही कनेक्टेडच बिल्डिंग आहेत बाकीच्या बिल्डिंगसोबत. त्याच्यामुळे सेपरेट बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये की कमर्शियल प्लस जे काही म्हाडाचे फ्लॅट्स असतील ते सर्व त्या बिल्डिंग्समध्येच असतील आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले प्रायव्हेट बिल्डर त्या बिल्डिंगमध्ये विकत नाही आहे. त्याच्यामध्ये A1 बिल्डिंग आहे ही. A1, A2 असं फेज 1मध्ये पार्ट येतात. B1, B2 असे फेज 2चे पार्ट आहेत. त्याचं B1, B2 ऑलमोस्ट रेडी आहे. A1, A2 पण A2 तर ऑलमोस्ट पण रेडी आहे. A1चं काम ऑलमोस्ट म्हणजे संपत आलेलं आहे. काम होत आलेलं आहे. सो त्याचं पण निअरिंग पोझिशन आहे. त्यानंतर कनेक्टिव्हिटीबद्दल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की अर्चना पॅराडाईजचा लोकेशन, तर जस्ट त्याच्या अपोझिट साईडलाच किंगस्टन अटलांटिस आहे. सो हे अर्चना पॅराडाईज आणि त्याच्या अपोझिट साईडला किंगस्टन अटलांटिस हे तुम्हाला दाखवत होतो. हे B1, B2 आणि ही A1, A2 जे तुम्हाला छोटं काम दिसतंय अंडर कन्स्ट्रक्शन, ती A1 बिल्डिंग आहे जिथे की म्हाडाचे फ्लॅट्स असतील आणि त्याच्या खाली कमर्शियल आहे 2 फ्लोअरपर्यंत. शॉप्स असतील, ऑफिस स्पेसेस असतील, ते सर्व इथे आहे आणि त्याच्यावरतीही 4-5 मजली जे काही असेल तिथे 1 BHK असतील म्हाडासाठी. मे बी अप्रूव्हलसाठी ते वेट करत असतील, कारण की बाकीचे बिल्डिंग त्यांचे 13 मजली काहीतरी आहेत, 13 का 15 मजली. सो अप्रूव्हल भेटलं तरी ही बिल्डिंगसुद्धा ते मे बी जास्त मजली उभी करतील आणि बाकीचे ते प्रायव्हेटली विकतील. पण सध्यासाठी म्हाडाची जी काही ते सध्या काम जास्त झालेलं नाही आहे, बट लवकरच पोझिशन भेटू शकतं तुम्हाला. हे अर्चना पॅराडाईजच्या जस्ट अपोझिट साईडला बघू शकता तुम्ही. किंगस्टन अटलांटिस म्हणून जरी सर्च केलं Google मॅप्सवरती तर तुम्हाला भेटेल ते. सो हे होतं कनेक्टिव्हिटीबद्दल. त्याच्यानंतर मास्टर प्लॅन. तर हा आहे मास्टर प्लॅन त्यांचा. तुम्हाला दाखवतो. ही विंग ए, कारण की याच्यामध्ये त्यांनी दाखवलं विंग A1, A2 दोन्ही सेम साईज किंवा मग हाईटच्या, बट ॲक्चुअलमध्ये हे A2, B1, B3 हे जवळपास 13 मजली बिल्डिंग्स आहेत आणि A1 6 मजली जेवढं सँक्शन झाले आहेत. मे बी त्याच्यामुळे त्यांनी काम सँक्शनसाठी ते वेट करत असतील, त्याच्यामुळे काम पूर्ण केलं नाही त्याने आणि आत्ता कुठेतरी सँक्शन भेटलं असेल, पण रेरावरती त्यांनी अजून अपडेट केलेलं नाही आहे. ती 6 मजली का 13 मजली आहे. तर सध्यासाठी तरी भाड्यासाठी ती 6 मजली बिल्डिंग्सच आहे, ज्याच्यामध्ये की आपले फ्लॅट्स असतील. सो A1, A2, B1, B2 हे बघा तुम्ही कनेक्टेडच आहे A1, A2, त्याच्यामुळे असं काही त्यांना सेपरेट करता येणार नाही आणि त्याच्यामुळेच तुम्हाला हे जे काही ॲम्युनिटीज त्यांनी दाखवलेले आहेत हे सर्व यूज करता येऊ शकतील. ॲम्युनिटीज जे दाखवलेले. त्यानंतर फ्लोर प्लॅन हा त्यांनी म्हाडाच्या साईडवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही बघू शकता फ्लोर प्लॅन. हा पूर्ण म्हाडाचे फ्लॅट्स असतात 1 BHK. त्याच्यामध्ये की 2 स्टेअरकेस आणि 2 हे तुम्ही हे बघा, ही एक स्टेअरकेस आणि ही एक स्टेअरकेस.
इथे एक लिफ्ट आहे छोटीशी आणि ही इथे सर्व्हिस लिफ्ट, मोठी लिफ्ट. अशा 2 स्टेअरकेस, 2 लिफ्ट आणि जवळपास 7-8 फ्लॅट तरी आहेत त्याच्या फ्लोअरवरती. सो एवढे फ्लॅट्स आणि 2 लिफ्ट्स आणि खाली कमर्शियलसुद्धा आहे. तर हे होतं A1 बिल्डिंगचा फ्लोअर प्लॅन. हा सेकंड, थर्ड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे बहुतेक आणि हे म्हाडासाठी जे फ्लॅट्स असतील तो. त्यानंतर मार्केट रेट तर त्यांचे फक्त म्हाडाचे सोडून बाकीचे सर्व त्यांचे जे फ्लॅट्स आहेत ते सर्व 2 आणि 3 BHK आहेत आणि 2 BHKचे रेट ते जवळपास 50च्या रेंजमध्ये विकतं. 50-55चा रेट त्यांनी लावलेला आहे. तर म्हाडाचा किंवा मग हे जे काही 1 BHKचा रेट तुम्ही 35 ते 40 लाखापर्यंत सेफली कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर वॉक थ्रू व्हिडिओ त्या प्रोजेक्टचा जो काही व्हिडिओ बिल्डरनी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतो. सो हे तर इन शॉर्ट या प्रोजेक्टबद्दल, या प्रकल्पाबद्दलची जी काही माहिती आपल्यासोबत होती ती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांसोबत शेअर करा आणि अजून काही तुमचे डाउट्स असतील, क्वेरीज असतील, कमेंट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी डेफिनेटली त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि या व्यतिरिक्त अजून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या प्रकल्पाबद्दल माहिती हवी असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून नवीन व्हिडिओजमध्ये मी तो प्रकल्प इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.